आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. आई. Hey! Congratulations! Thank you so much. Wow! I'm so proud of you. अनुजी. अरे वा, यशस्वी भाऊ बाळा, सोन्याची आहे. आई, सगळ्या न्यूज चॅनल्सनी कव्हर केली तुझी स्टोरी. छान बोललास. थँक्यू. थँक्यू काय, सगळं तुझ्या मेहनतीचं फळ आहे. ते खरंय, पण जय, हे यश आहे ना, डोक्यात जाऊन देऊ नकोस. तुझी आई काहीही बोलली ना तरी आपण आपले पाय कायम जमिनीवरच ठेवावे. आई, आता भाषण सुरू करणार आहेस का परत? त्या स्पेशल गिफ्ट फॉर स्पेशल डे, स्पेशल अचीवमेंट. आय एम सो हॅपी. वाव, छान आहे. थँक्यू. मस्त आहे घड्याळ. अगं तेजा, पण ह्याला इथेच उभं ठेवणार आहेस का? ये ये. ट्रॅफिक वगैरे म्हटलं तरी बराच उशीर झाला तुला. मॅडम, तुम्ही दरवेळी कशा दारातच उभ्या असता? नाही म्हणजे सर येणार आहेत हे तुम्हाला आधीच कसं काय कळतं? म्हणजे मॅक, आई आहे ती माझी. तिला मी न सांगताही सगळं कळतं. कसलं भारी, एकच नंबर. म्हणजे ते पिक्चर मध्ये वगैरे असतं ना तसं एकदम. ते नाही का सर, ते आई अशी घरात आरती करत उभी असते, आणि तेवढ्यात घरात खिडकीतून कुठून तरी लाईट येतो आणि पडदे उडायला लागतात, कारण मागून हेलिकॉप्टर मधून हिरोची एंट्री होत असते. आणि जसं हेलिकॉप्टर लँड होतं तसा तो हिरो खाली उतरतो, तसं आईचं लक्ष दाराकडे जातं. आई दाराकडे जायला लागते, हिरो घराकडे येत असतो. आणि अचानक आई दार उघडते आणि हिरो दारात असा खळी असलेला हिरो बॅग घेऊन असा उभा असतो. सर, प्रमोशन कॅन्सल. नको सर, माझी ऍक्टिंग कॅन्सल. मी बॅग आत ठेवून येतो सर, ते जास्त महत्वाचं आहे. सॉरी सर. इतकं महत्वाचं अवॉर्ड मिळालं, आनंदाचा क्षण आहे, पण तितकासा खुश नाहीयेस तू. काही झालंय का? जाताना तुझा चेहरा न बघता गेलो नाही. दिवस खराब गेले. एक मोठं डील होणार होतं, आयत्या वेळीच कॅन्सल झाला. आज मेहतांबरोबर? तेच. नाही, पण सगळ्या टर्म्स अँड कंडिशन्स ओके होत्या त्यांनाही आणि आपल्यालाही. सह्या फक्त राहिल्या होत्या. त्याच राहिल्या ना. का रे? जाऊ देत. गौतम कुठे आहे? उठ उठ. काय? दादा, मला वाटलंच. का उठवलं मला एवढ्या लवकर? किती वाजलेत गौतम? लोकांची दुपार झाली आहे. ही काय झोपायची वेळ आहे का? आय नो, मी उठणारच होतो लवकर, पण ती दिसली ना मला स्वप्नात. कोणती? माझी ड्रीम गर्ल. बॅड मॅनर्स दादा, अशी दुसऱ्यांची स्वप्न मोडू नये. मग चांगली स्वप्न बघत जा ना. अरे, हे चांगलंच स्वप्न होतं दादा. माझी ड्रीम गर्ल म्हणजे ना, ती स्वतःच एक ड्रीम आहे. किती गोड चेहरा, किती गोड हसू. पण तुला कळणार नाही, तुझा काही संबंध नाही ना त्या गोष्टींशी. आधी डोळे उघड आणि शहाणा हो. अशी मुलींची स्वप्न बघत राहशील ना तर आयुष्य बर्बाद होईल. एक मिनिट. मुलींची दादा, मी एकाच मुलीचं स्वप्न बघतो, माझी ड्रीम गर्ल. माझं प्रेम आहे दादा तिच्यावर. लव्ह समजते तुला? नॉनसेन्स. तुला आयुष्यात काही करायचंय का नाही? अरे करायचंय ना, मला लग्न करायचंय. वाईफ, किड्स. आय वॉन्ट टू बी अ फॅमिली मॅन. काय अम्बिशन्स आहेत? इम्पॉसिबल. ए दादा, आपल्या आकाशचं लग्न ठरलंय. मला किती आनंद झालाय. खुश आहे ना ग तो? मस्त. आले आले मामा. अहो, कोण आलंय बघा. उमाताई. बरं झालं भाऊजी तुम्ही पण आलात.
आज कसं काय येणं केलं? अहो आपलं आकाशचं लग्न ठरलंय. अरे वा. पत्रिका द्यायला आली आहे ताई. तुम्ही बसा ना, मी चहा आणते. हा हा. कसं काय एवढ्या घाईनं? अहो सगळ्या गोष्टी इतक्या पटापट जुळून आल्या ना, मग आम्ही पण विचार केला कशाला उशीर करायचा. बरोबर आणि तसंही मुलगा लग्नाचा आहे म्हणल्यावर थोडी तयारी करून ठेवलेलीच होती. बरोबर. पण काही लागलं तर सांगा बरं का, अगदी हक्कानं. सांगणार की हो. हा. आता हक्कानं सांगावं अशी एकच तर बहीण आहे मला. आणि तुम्हीच सांगा भाऊजी, आकाशचं लग्न पमाशिवाय होणार आहे का? अरे असं बस 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 बस. अभिनंदन, सुखी व्हा. आणि हो, लग्न झाल्यानंतर त्या घरात यायचं बरं का. नाही म्हणजे बायकोच्या माहेरच्या नातेवाईकामध्ये रमशील आणि आम्हा गरीबाला विसरशील. गंमत केली. ए बरं ऐका, आपल्याकडे लग्नासाठी खूप कमी दिवस उरलेत, त्यामुळे तयारीसाठी मला तुमची सगळ्यांची मदत हवी आहे. कसं आहे, माझ्या घरचं पहिलंच मंगल कार्य आहे ना, त्यामुळे ओळखी पाळखीतल्या सगळ्यांना आमंत्रण देणार आहे मी. आणि तुम्ही सगळे तर घरचे आहात, त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी उद्याच्या उद्या माझ्या घरी यायचंय. उमाताई जरा माझं अवघड वाटतंय सुट्टीचं. हा पण लग्नाच्या दिवशी मी नक्की येणार बरं का. हा, त्याच्या आधी सगळे येतील ना. ठीक आहे, मग आता काय करणार. पण पमा, तू आणि मुलींनी मात्र लगेच यायचंय. हा हो हो ताई नक्की येणार. बाय. तो चिवडा भरून ठेवलाय ना डब्यात, तो घेऊन ये. आणते. पमा, पमा. हा हा ताई. अगं काय काय विचार करतेस? काही नाही. उमाताई दुसरं काय असणार आहे. आकाशचं लग्न जमलंय, आता पोरींचं कधी, दुसरं काय. असू दे हो भाऊजी, मुलींच्या आईला चिंता असतेच. हो मावशी, पण आमच्याकडे प्रॉब्लेम कुठलाही असो, पण मम्मीला एकच चिंता असते की आमचं लग्न कसं होणार. म्हणजे खूप पाऊस पडला तरी आमचं लग्न कसं होणार, घरात गॅस संपला तरी आमचं लग्न कसं होणार, परदेशात वॉर सुरू झालं तरी आमचं लग्न कसं होणार, एवढंच. अगं आईचं काळीज येते, तुम्हाला नाही कळणार. हा हो ग मावशी, पण एवढी चिंता करून होणार आहेत का आमची लग्न. आणि ही एवढी चिंता करते ना, त्याची काळजी आम्हाला लागून राहते. हे पण खरंच आहे. पमा, अगं नको एवढी काळजी करू. गुणाच्या आहेत ग मुली आपल्या, त्यांना चांगली स्थळं मिळतील, बघच तू. आता आपल्या आकाशचं लग्न पार पडलं ना एकदा, की मग लागू आपण यांच्या लग्नाच्या मागे. आणि अगं कुणी सांगावं, आकाशच्याच लग्नात यांची पण लग्न जुळतील. अगं इतके सगळे मित्रमंडळी नातेवाईक येणार आहेत, त्यांच्यापैकी कोणीतरी असेलच की यांच्यासाठी परफेक्ट. हो ना? हो ताई, तू बोलते तसंच होऊ दे. आशूचं होईल एक वेळेस लग्न, पण शरू बरोबर कोण करणार? हा नाही, जो करेल त्याला बॉक्सिंग शिकावी लागेल ना, नाहीतर अवघड होईल त्याचं. जसं आकाशचं जुळवलं तशी माझ्या मुलींचीही लग्न जुळू देत. त्यांचा सुखी संसार बघायचाय ही एकच इच्छा आहे. तुम्ही पाठीशी राहा स्वामी.